स्वची संपूर्ण संकल्पना आहे ती साकारण्यात आलेली आहे. 27वा वर्ष आहे आणि या 27व्या वर्षात पदार्पण करत असताना एक नवीन तरुणाई मोठ्या प्रमाणात या उत्साहात सहभागी. दरवर्षी या स्वागत यात्रेमध्ये तरुणाईचा सहभाग खूप असतो, कारण की या डोंबिवलीला एक पार्श्वभूमी आहे, सांस्कृतिक नगरी म्हणून या डोंबिवलीला ओळखलं जातं आणि वेगवेगळ्या उत्सवाच्या माध्यमाने ही तरुणाई पुढे येत असते. याही वर्षी वेगवेगळे थीम्स घेऊन मेसेजेस घेऊन जे आहे तरुणाई रस्त्यावरती उतरलेली आहे. नक्कीच यंदाच्या वर्षी आपण पाहतोय की मराठी सण असतील, संस्कृती असेल, ते जपण्यासंदर्भात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. गेल्या 2 ते 3 वर्षापासून ही संस्कृती जपण्याचं मोठ्या प्रमाणात काम आहे ते वाढलेलं आहे. कार्यक्रम आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे. मराठीला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे आणि वेगवेगळे सण असतील, वेगवेगळे आपले किल्ले असतील, मंदिरं असतील, या सगळ्यांची, त्याचबरोबर डागडुजी असेल, त्याचबरोबर तिकडे पर्यटनाला चालना असेल, म्हणजे आपली संस्कृती कशी पुढे जाईल याच्यावरती भर देण्याचं काम गेल्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये देखील झाले आणि आत्ताही झालेलं आहे. आणि मला वाटतं हे सण जे आहे, जे अगोदर 2.5 वर्षाच्या अगोदर सगळ्या सणांवरती बंदी होती, सगळी बंदी उठून हे सण जे आहे ते मोठ्या थाटामाटात जे आहेत, उत्साहात जे आहे साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतात. सर, आपल्या मराठी सणांची फक्त जी दखल आहे ती नॅशनल लेवल नाही घेतली होती, त्या संदर्भात काय सांगाल? अशा प्रकारे आपण देखील एक वारसा पुढे वाढवतात. बघा, हे डोंबिवलीचं जी स्वागत यात्रा आहे, जसं आपण म्हणालात की डोंबिवलीची स्वागत यात्रा पहिल्यांदा जर स्वागत यात्रेची परंपरा कुठे सुरू झाली ती डोंबिवलीमध्ये सुरू झाली. तर साहजिकच त्याची दखल जी आहे, स्वागत यात्रा म्हणालं की सगळ्यात अगोदर डोंबिवली आणि नंतर मग पुणे, ठाणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या पुढे येतात. तर मला वाटतं हे सण जे आहेत, ही स्वागत यात्रेची परंपरा अशीच पुढे जे आहे ते घेऊन जाण्याचं काम तरुणाई करते.